नमस्कार, राधिकाज मराठी किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज मी माहीच्या टिफिनसाठी मस्त असे पौष्टिक थालीपीठ तयार करणार आहे। यासाठी मी एका बाउलमध्ये बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घेतलेले आहे। आता यामध्ये मी थोडेसे पांढरे तीळ टाकणार आहे, फार थोडे टाकायचे असेल। पांढरे तीळ टाकल्यानंतर आता थोडीशी चिमूटभर हळद टाकून घेते। हळद टाकून झाल्यानंतर आता फार थोडी मिरची पावडर टाकायची, कारण की लहान मुलं फार तिखट खात नाहीत, म्हणून गरजेनुसार तुम्ही मिरची पावडर टाकू शकता। आणि 2 चम्मच बेसन पीठ त्याच्यामध्ये टाकून घेऊयात आपण। आता यामध्ये चिमूटभर चवीनुसार मीठ टाकूयात आणि थोडं थोडं करून आपण पाणी टाकून हे सगळं मिश्रण आपण मिक्स करून घेऊयात। सुरुवातीला आपण थोडंसंच पाणी टाकूयात आणि ते मिक्स करून घेऊयात आणि नंतर मग थोडंसं यामध्ये मी पाणी ॲड केलेलं आहे आणि ते तुम्ही आता बघू शकता कशा पद्धतीने ते मिश्रण तयार झालेलं आहे। अशा पद्धतीने आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण साईडला ठेवून गॅस ऑन करून त्यावरती तवा तापायला ठेवूयात। तवा मस्त गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं। आता हे तेल सगळीकडे स्प्रेड करून घेऊयात। हे तेल स्प्रेड करून झाल्यानंतर तयार केलेले थालीपीठाचे मिश्रण आपण एक एक करून सोडायचे आहेत आणि त्याच चम्मचने आपण गोलाकार द्यायचा आहे याला आणि 5 मिनिटं वाफेवर ठेवून देऊयात। असे करून आपण एक एक थालीपीठ काढून घेऊयात। हे मी 2-3 थालीपीठ असे करून घेतलेले आहेत, कारण एक एक असं दाखवायला गेलं तर व्हिडिओ फारच मोठा होऊन जाईल, म्हणून मी शॉर्टकट करत आहे। या असं करून 5 मिनिटं आता हे वाफेवर ठेवलेलं आहे आणि 5 मिनिटानंतर ती साईड पलटी करून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने आपण मस्त भाजून घेऊयात। आता हे दुसऱ्या साईडून भाजेपर्यंत आपण काकडीचा रायता तयार करून घेऊ। यासाठी मी थोडीशी काकडी घेतलेली आहे, ती किसून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये थोडंसं साखर ॲड केलेली आहे आणि 2 चम्मच दही टाकलेले आहे आणि हे मिक्स करून घेते मी। हे छानसं असं मिक्स करून घ्यायचं आहे साखर विरघळेपर्यंत। मी माहीच्या टिफिनमध्येच टाकून हे सगळं मिक्स करून घेत आहे। हे मिक्स करून झाल्यानंतर आता हे साईडला ठेवून देऊयात आणि आपण आपल्या थालीपीठाकडे जाऊयात की दुसऱ्या साईडून झालेलं आहे की नाही। आता हे आपले थालीपीठ मस्त असे तयार आहे। मी रोज सकाळी टिफिन करते, म्हणून माहीची तुम्हाला सगळ्यांसाठी एक रिक्वेस्ट आहे। नमस्कार सगळ्या माऊला, माझा टिफिन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।